ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत, सर्वांना सुप्रभात, सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला जो 5वा घटक पाहत आहोत, भारत सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ, यामधला शेवटचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे, तो म्हणजे संस्थानिकांचे योगदान। भारतात सुरू झालेल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये भारतीय समाजात आणि धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरू झालेलं सुधारणा पर्व आणि मग या सुधारणा पर्वातून पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना, संस्था आणि समाज सुधारक त्या ठिकाणी पुढे आले। तर का पुढे आले? या सगळ्या समाज सुधारकांना, सगळ्या संस्थांना, त्या संस्था स्थापन करणाऱ्या संस्थानिकांना भविष्यातला भारत कसा राहील, भविष्यातला भारत डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे कार्य केलं। कारण आपण कोणतंही काम करताना पहा, आपलं भविष्य आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? तुम्ही सर्वांनी तुमचं भविष्य डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की नाही? आहे का? हॅलो, अरे तुम्ही सर्वजण शिक्षण घेता, शिक्षण घेत असताना तुमच्या समोर म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर उद्याचं तुमचं भविष्य आहे की नाही? उद्याच्या भविष्य काळाचा तुम्ही विचार करता की नाही? आहे की नाही? हॅलो, अरे उद्याचं भविष्य तुमच्या डोळ्यासमोर आहे की नाही? आहे म्हणजे उद्याच्या काळात तुम्हाला नेमकं अगदी बरोबर, व्हेरी गुड। कारण आपण हे सगळं का करतो, तर उद्याचा भविष्य काळ कसा राहील, उद्याचा भविष्य काळ आपल्याला कसा निर्माण करायचा आहे, आपलं भविष्य कसं घडवायचंय, यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करत असतो। मग तशा पद्धतीनं भारतामध्ये ह्या ज्या काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ सुरू झाली, या चळवळीमध्ये जेवढे काही सगळे समाज सुधारकांनी कार्य केलं, या सगळ्यांनी भविष्यातला देश डोळ्यासमोर ठेवलेला होता आणि भविष्यातला देश डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीसाठी एक लढणारा डोळस समाज त्या ठिकाणी निर्माण करायचा असेल, तर त्या ठिकाणी विचारशील नागरिक तयार करणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही माझ्यासमोर जेवढे विद्यार्थी आहात, ते सगळे विद्यार्थी उद्याच्या काळात तुम्ही एक चांगले विचारशील जर नागरिक तयार झाले, तर निश्चितच पहा, माणूस ज्यावेळेस विचारशील तयार होतो, त्यावेळेस तो चांगल्या पद्धतीने विचार करू लागतो, आपल्या भविष्याचा विचार करतो। त्यानं त्याचा भविष्याचा विचार केला म्हणजे तो त्याच्या पुरता मर्यादित राहत नाही, त्यानं त्याचं भविष्य चांगलं घडवलं म्हणजे उद्याच्या काळात त्याचं कुटुंबाचं भविष्य बदलणार आहे, कुटुंबाचं भविष्य बदललं म्हणजे आपोआपच त्या गावाचं भविष्य बदलणार आहे, आणि गावाचं बदललं म्हणजे निश्चित त्या गल्लीचं, गल्लीपासून तर आपण असं म्हणू दिल्लीपर्यंत, म्हणजे थोडक्यात देशाचं भवितव्य त्या ठिकाणी बदलणार, आणि देशाचं भवितव्य बदलणारे खऱ्या अर्थानं उद्याचे एक भावी नागरिक म्हणून तुम्ही आहात। पण तशा पद्धतीनं त्या काळी सुद्धा, ज्या काळी समाज मागासलेला होता, शिक्षणाने मागे पडलेला होता, असा एक समाज भविष्यात या समाज किंवा या उद्याच्या काळातील भविष्यातला देश डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्य चळवळीसाठी लढणारा एक समाज निर्माण करायचा असेल, तर विचारशील नागरिक त्या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे। हेच ध्येय, उद्दिष्ट या सगळ्या समाज सुधारक, सगळ्या संस्थांनी, संघटनांनी डोळ्यासमोर ठेवलं आणि भारतामध्ये ही चळवळ त्या ठिकाणी सुरू। मग यामध्ये आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे समाज सुधारक, राजाराम मोहन राय असतील, महात्मा फुले असतील, गोपाळ बाबा वलंगकर असतील, महाराष्ट्राचं उदाहरण जर घेतलं तर कर्मवीर भाऊराव पाटील असतील, ज्यांनी शिक्षणामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे। मग असे समाज सुधारक, ब्राह्मो समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, आर्य समाज असेल, रामकृष्ण मिशन असेल, यासारख्या समाज किंवा संघटना असतील, यांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये फार योगदान दिलेलं आहे। तशा पद्धतीनं या भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये आता संस्थानिकांचं योगदान, संस्थानिक म्हणजे भारतामध्ये विविध प्रकारचे संस्थान, आपल्याला सर्वांना माहित आहे की ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस
स्वतंत्र भारतामध्ये जवळजवळ 700 किंवा 700 पेक्षा जास्त संस्थान, काश्मीर असेल, हैदराबाद असेल, जुनागड असेल, यासारखी संस्थान ज्यांना स्वातंत्र्य होतं. त्यामधले काही संस्थान मग स्वातंत्र्यानंतर पहा, भारताचे लोहपुरुष, भारताचे त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरती ही जबाबदारी होती की ही संस्थानं भारतात विलीन करायची. आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या ठिकाणी काही संस्थानाशी समोपचाराची, वाटाघाटीची बोलणी करून ही संस्थानं भारतात विलीन केली. तर काही संस्थानं ही कठोर कारवाई करून भारतामध्ये विलीन झाली आणि म्हणून एक संघ राज्य भारत त्या ठिकाणी तयार झालं. अशी जी काही संस्थानं होती त्यामधली या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये दोन महत्वाची संस्थान आहेत. एक म्हणजे की ज्यांनी या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये भरीव कार्य केलेलं आहे. मग यामधलं एक संस्थान आहे गुजरातमधलं बडोदा संस्थान आणि दुसरं एक संस्थान आहे ते म्हणजे महाराष्ट्रातलं. या दोन संस्थानांनी या चळवळीमध्ये फार मोठं काम केलं. आणि मग या दोन संस्थानांचे असणारे त्या काळची तत्कालीन संस्थानिक यांनी भारताच्या या चळवळीमध्ये, या सुधारणामध्ये केलेले योगदान किंवा दिलेलं योगदान किंवा केलेलं कार्य. मग या पहिलं संस्थान आहे ते म्हणजे बडोदा संस्थान. या बडोदा संस्थानाचे त्यावेळचे महाराजा सयाजीराव गायकवाड, सयाजीराव गायकवाड यांचं बडोदा संस्थान जे आज गुजरातमध्ये सगळ्यात महत्वाची असलेली एक सिटी बडोदा सिटी, म्हणजे त्या काळचं तत्कालीन त्या काळामध्ये असणारं ते बडोदा हे एक संस्थान आणि त्या संस्थानाचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीमध्ये फार मोठे योगदान दिलेलं आहे. भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. मग कोणतं कार्य केलं तर सर्वात महत्वाचा जर विचार केला तर या संस्थानामध्ये सयाजीराव गायकवाड यांनी सर्वात पुरोगामी धोरणाचा त्यांनी अवलंब केला आणि पुरोगामी धोरणाचा अवलंब करून समाजामध्ये सुधारणा झाली. आता पुरोगामी धोरण काय, कोणाला सांगता येईल का? पुरोगामी धोरण म्हणजे नेमकं काय? हॅलो, पुरोगामी धोरण म्हणजे काय? खऱ्या अर्थानं दोन विचारसरणी समाजामध्ये असतात, एक पुरोगामी आणि एक प्रतिगामी. पुरोगामी म्हणजे काय? काळानुरूप पुढे जाणारी जी विचारसरणी असते त्या विचारसरणीला म्हणतात पुरोगामी विचारसरणी, किंवा काळानुरूप पुढे जाणारी, काळानुसार बदल करणारी विचारसरणी किंवा विचार म्हणजे पुरोगामी विचार. म्हणजे थोडक्यात काय, वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे जे लोक असतात त्या सगळ्या लोकांना म्हणतात पुरोगामी लोक. पहा, परत एकदा सांगतो, काय वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे जे लोक हे सगळे पुरोगामी लोक. वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? म्हणजे त्या समजा उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर पहा, त्या काळात समाजाचा विचार केला तर समाजाने शिक्षणाला महत्व दिलेलं नव्हतं, स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं. मग काही लोक या शिक्षणावर पण म्हणजे थोडक्यात बंदी आणत होते. मग हा जर विचार केला म्हणजे समजा थोडक्यात स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, हा झाला प्रतिगामी विचार, म्हणजे पूर्वापार चालत आलेला विचार. परंतु काही लोकांनी वर्तमानाचा विचार ज्यावेळेस केला त्यावेळेस त्यांना वाटलं की स्त्रियांनी सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे. स्त्री शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही. म्हणजे समाजाची प्रगती करायची असेल तर स्त्रियांनी शिक्षण घेतलंच पाहिजे, त्यांना ते शिक्षण दिलंच पाहिजे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन, हा वर्तमानाविषयी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवणारे जे लोक, जी विचारसरणी ती म्हणजे कोणती? पुरोगामी विचारसरणी, पुरोगामी धोरण. म्हणजे या धोरणाचे जे लोक होते किंवा पुरोगामी विचार करणारे लोक यांच्यामुळे समोर एकच गोष्ट असते, जगात बदल हीच एक शाश्वत गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात बदल करणं, बदल करणं याला म्हणतात पुरोगामी विचारसरणी. मग सयाजीराव गायकवाड यांनी पहिल्यांदा संस्थांमध्ये काय पुरोगामी धोरणाचा अवलंब केला. म्हणजे थोडक्यात समाजात, धर्मात, देशात, संस्थानात काय झालं पाहिजे? बदल घडून आणला. कोणता बदल घडून आणला पाहिजे? तर पारंपरिक पद्धती सोडून त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी स्वीकारला. म्हणजे जसा काळानुरूप पुढे जाणारे विचारसरणी. आपण सुद्धा पहा, काळानुसार आपण बदलतो की नाही? बदललेलो आहेत ते नाही? काळानुसार आपण बदललं बी पाहिजे, बरोबर आहे की नाही? तुम्ही बदललात की नाही काळानुसार?
मग तशा पद्धतीनं काळानुरूप पुढे जाणे, म्हणजे जसं जसं त्या ठिकाणी विचार बदलले जातात, काळ बदलत जातो, तसा तसा विचार बदलला पाहिजे आणि त्या बदललेल्या विचारानुसार आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणजेच ही जी विचारसरणी असते, म्हणजे थोडक्यात जगामध्ये बदल हीच शाश्वत गोष्ट आहे आणि तो बदल केल्याशिवाय समाजामध्ये हा जो विचार पुढे घेऊन जाणारी एक विचारसरणी होती, ती विचारसरणी म्हणजे पुरोगामी धोरण करतात. मग सयाजीराव गायकवाड आपल्या संस्थानामध्ये पुरोगामी धोरणाचा पहिल्यांदा पुरस्कार केला, मग पुरोगामी धोरण आखले आणि हे पुरोगामी धोरण आखल्यानुसार मग त्यांनी पहिल्यांदा शैक्षणिक कार्यावरती भर त्यांचं या संस्थानिकांचं म्हणजे सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचं या चळवळीमध्ये योगदान काय, तर त्यांनी संस्थानामध्ये कोणता बदल केला, तर त्यांनी शैक्षणिक कार्याला त्या ठिकाणी सुरुवात. आता शैक्षणिक कार्य काय केलं, तर संस्थानामध्ये जे अस्पृश्य लोक, आदिवासी लोक होते, हे अस्पृश्य आणि आदिवासी यांना सरकारी खर्चाने शिक्षणासाठी वसतिगृह शिक्षण उपलब्ध करून देण्याचा हुकूम त्यांनी पहिल्यांदा संस्थानामध्ये. काय अस्पृश्यांसाठी, जे अस्पृश्य आहेत या अस्पृश्यांसाठी, दलितांसाठी किंवा आदिवासींसाठी सरकारी खर्चाने कोणतं कार्य, पहिलं शिक्षण आणि त्याचबरोबर काय वसतिगृह सुरू करण्याचं धोरण त्यांनी आणि हे सुरू करून देण्याचा संस्थानामध्ये एक हुकूम म्हणजे थोडक्यात एक आदेश त्यांनी काढला आणि त्यानुसार अस्पृश्य आदिवासी दलित लोकांना शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाची मालिका आणि यातून शिक्षणाचे दरवाजे या सर्वसामान्य अस्पृश्य दलित आदिवासी लोकांना त्यांनी संस्थानामध्ये खुले करून. दुसरी गोष्ट काय केलं, शैक्षणिक कार्यामध्ये स्त्री शिक्षण याचा अर्थ पुरोगामी विचार केला, बदल केला पाहिजे, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला पाहिजे, बदल केला. बदल हीच शाश्वत गोष्ट आहे याचा विचार करून त्यांनी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांनी संस्थानामध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुद्धा सुरू केली. म्हणजे स्त्रियांनी सुद्धा स्वावलंबी बनलं पाहिजे, शिक्षणाबरोबरच त्या ठिकाणी स्वावलंबी बनवण्यासाठी स्वतंत्र व्यायामशाळा त्यांनी त्या ठिकाणी केल्या आणि यातून त्यांनी शिक्षणाची गंगा किंवा शिक्षणाची स्त्री शिक्षणाला स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा, स्त्रियांना शिक्षणाबरोबर स्वावलंबी आणि स्वतःची क्षमता त्यांच्या निर्माण करता येईल हे धोरण आपलं त्यातून पुरोगामी विचार धोरण त्याबरोबर त्या ठिकाणी शैक्षणिक कार्याचा अजून विचार करताना शिक्षणाला महत्व देताना त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी, कारण त्यावेळेस अस्पृश्य दलित श्रेष्ठ कनिष्ठ हा सगळ्यात मोठा भेद होता. हे लोक उच्च आणि कनिष्ठ ही मोठी समाजातली फार मोठी दरी होती. ही समाजातली श्रेष्ठ कनिष्ठत्वाची दरी दूर करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी, समाजातल्या सर्व जातींसाठी स्वतःच्या राजवाड्यात एकत्र सहभोजनाचं सुद्धा आयोजन त्यांनी केलं होतं. म्हणजे एक संस्थानाचे संस्थानिक हे श्रेष्ठच आहे, मोठेच आहे, परंतु तरी त्यांनी ही दरी निर्माण दूर करण्यासाठी, सर्वांना एकत्र आणण्यासाठी, सर्व जातींसाठी एकत्र सहभोजन त्यांनी आपल्या राजवाड्यात त्या ठिकाणी घडून आणलेलं होतं. नेहमीच ते त्या ठिकाणी घडून आणत होते. यातून सर्व जाती धर्मामधली जी विषमतेची दरी होती ती दूर करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. एवढंच नव्हे तर शिक्षणाला महत्व देताना पहा त्यांनी अजून एक संस्थानाच्या सर्व भागामध्ये एक योजना आणली, गाव तेथे ग्रामपंचायत आणि गाव तेथे वाचनालय. आजही पहा शासनाची ही योजना चालू आहे. गाव प्रत्येक गावामध्ये त्या गावासाठी सुधारणा आणण्यासाठी ग्रामपंचायत आहे, आपल्या सर्वांना माहिती. गाव तिथं वाचनालय शासन देत आहे का, वाचन संस्कृती वाढली पाहिजे, वाचलं पाहिजे. गावातल्या लोकांना मुलांना त्या ठिकाणी वाचनासाठी पुस्तक उपलब्ध करून दिली पाहिजेत म्हणून प्रत्येक गावामध्ये शासनाने आज वाचनालय दिलेलं आहे. परंतु शोकांतिका एक आहे, आपल्याकडली वाचनालय ही कागदावरती आहे, असं त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. परंतु त्यावेळी संस्था कोणता पूर्वभावी विचार केला, कोणतं धोरण त्यांनी आखलं की गाव तिथं ग्रामपंचायत असली पाहिजे, गाव तिथं वाचनालय असले पाहिजे. या योजनेतून त्यांनी
ही योजना सुरू केली आणि त्याच्याही पुढे जाऊन शिक्षणाला महत्व देताना त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये एक अट घातली, ग्रामपंचायतचा सदस्य हा साक्षर असला, साक्षर असल्याशिवाय त्याला ग्रामपंचायत सदस्य होता येणार नाही, ही अट त्यांनी घातली. म्हणजे ते शिक्षणाला महत्व. आणि यातूनच संस्थानामध्ये मोफत सक्तीचं, तेही सक्तीचं पण ते मोफत प्राथमिक शिक्षण व मुला मुलींसाठी सक्तीचं शारीरिक शिक्षण, या दोन गोष्टी त्यांनी संस्थानामध्ये त्या ठिकाणी सुरू काय केलं. संस्थानामध्ये मोफत पण सक्तीच, मोफत देणार, संस्थान खर्च करणार, त्याला शासन खर्च करणार, परंतु ते सक्तीच आहे. कोणतं? प्राथमिक शिक्षण. आणि त्याबरोबर मुला मुलींसाठी सक्तीचं शारीरिक शिक्षण, या दोन शिक्षणाला सुद्धा त्यांनी प्राथमिक आणि शारीरिक तेही मुला मुलींसाठी करण्याची सुरुवात करण्याचं धोरण त्यांनी आखलं. आणि यातूनच जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देताना कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असला पाहिजे, ही सुविधा त्यांनी निर्माण केली. आज आपण शिक्षण घेतो, शिक्षण घेत असताना जर कौशल्यावर आधारित आपण शिक्षण घेतलं तर त्या शिक्षणातून एक तर आपण नोकरी मिळवू शकतो, नाही नोकरी मिळाली तर आपण एखादा ते कौशल्य आपल्याकडे जर असलं तर त्या कौशल्यावर आपण स्वतःचा एक चांगला व्यवसाय निर्माण करू शकतो, आपला रोजगार निर्माण करू शकतो. म्हणजे आपल्याकडे एखादं आपण म्हणतो स्किल पाहिजे, ठीक नाही, एखादं कौशल्य पाहिजे. आता समजा उदाहरण एखादा उत्कृष्ट कारागीर असेल तर तो त्याच्या कारागिरातून, त्याच्या कलेतून वेगवेगळ्या कलेच्या वस्तू निर्माण करू शकतो. म्हणजे आज त्या कलेच्या वस्तूला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपल्याकडे सुद्धा कौशल्य असलं पाहिजे. म्हणून सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये शेतकऱ्यांची जी मुलं होती, त्या शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असला पाहिजे आणि ती देण्याची सुविधा त्यांनी आपल्या संस्थानामध्ये निर्माण केली. आणि त्यातून संस्थानामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना हे कौशल्यावर आधारित शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. आणि यातूनच शिक्षणाचा प्रसार करण्यात आला. त्या शिक्षणाच्या प्रसारामुळे समाजात म्हणजे थोडक्यात समाजामध्ये पुरोगामी अंगीकारलं, ते आखलं आणि ते अंमलात आणलं. आणि याच पुरोगामी धोरणात बदल ही काळाची गरज आहे, हे शाश्वत आहे, हे त्यांनी समाजाला दाखवलं. बदल त्यांनी घडून आणला. म्हणूनच हे त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं एक योगदान. त्यानंतर कार्यक्रमाचे सामाजिक क्षेत्रातलं योगदान, सामाजिक सुधारणा आहे, वारंवार त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. समाजामध्ये असलेली बालविवाहाची प्रथा, विधवांना पुनर्विवाह करण्याचा हक्क, विद्वान स्त्रियांबरोबर मुलींना, म्हणजे ज्या विधवा झाल्या त्या, परंतु त्याबरोबर ज्या काही मुली आहेत, या मुलींना माहेरच्या मिळकतीमध्ये त्या ठिकाणी वाटा. आज आपल्याला माहिती कुटुंबामध्ये एक भाऊ आणि एक बहीण असते. बहिणीचं म्हणजे मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटाच हक्क नसतो, परंतु कायद्यानं आज तो हक्क दिलेला आहे. म्हणजे पती माहेरच्या बरोबर सासरच्या दोन्ही संपत्तीमध्ये, मिळकतीमध्ये वाटा मिळवण्याचा अधिकार. आणि म्हणून सयाजीराव गायकवाड यांनी म्हणजे बालविवाहाला विरोध केला, विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. त्याचबरोबर विधवा स्त्रियांबरोबरच मुलींना सुद्धा माहेरच्या मिळकतीमध्ये वाटा असला पाहिजे असे पुरोगामी कायदे त्या काळी त्यांनी संस्थानामध्ये कायदे केले आणि त्याची अंमलबजावणी केली. आणि त्या कायद्याच्या आधारे सगळ्या सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात संस्थानामध्ये घडवून आणलं. त्यामुळे या क्षेत्रामध्ये बदल झाला, सुधारणा घडवून आल्या. या बडोदा संस्थान, त्या संस्थानाचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. या योगदानामुळे पुरोगामी विचार त्या ठिकाणी त्या काळच्या समाजामध्ये त्यांनी उद्योगला, त्या पुरोगामी विचारातून शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यास सामाजिक सुधारणांची जोड त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याला दिली. त्यातून समाज परिवर्तन घडून आणलं, ज्यामुळे त्यांनी सुद्धा या संस्थानाने किंवा या संस्थानाच्या संस्थानिकांनी सुद्धा भविष्यातला देश डोळ्यासमोर ठेवलेला, भविष्य काळातला समाज डोळ्यासमोर ठेवला. कारण उद्याच्या काळात त्या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार, आपला हक्क मिळवणारा समाज निर्माण झाला पाहिजे, एक विचारशील नागरिक तयार झाला पाहिजे. हेच धोरण त्यांनी संस्थानामध्ये त्या ठिकाणी आणलं आणि त्यातून
समाजात मोठ्या प्रमाणात बदल घडून आणलेला आपल्याला दिसून येतो. हे या संस्थानिकांचं पहिलं योगदान. यानंतर आपण आता पाहणार आहोत दुसरं संस्थान, ते म्हणजे कोल्हापूर संस्थान. आणि या कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक आहेत बहुतांशी काही मुलांनी हे संस्थान त्या ठिकाणी पाहिलेलं असेल. कोल्हापूरचं संस्थान सहलीला गेलेलं असाल त्यावेळेस बहुतांश जणांनी हे संस्थान पाहिलेलं असेल. मराठ्यांच्या म्हणजे छत्रपतीच्या वारसपदामध्ये यादवी युद्ध झाल्यानंतर यादवी युद्ध झाल्यानंतर महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू यांच्यामध्ये यादवी युद्ध झाल्यानंतर मराठी सत्तेमध्ये सुद्धा फूट पडली. छत्रपतीमध्ये फूट पडली आणि छत्रपतींच्या 2 गाद्या निर्माण झाल्या. ताराबाईंनी कोल्हापूर या ठिकाणी आपली राजगादी निर्माण केली आणि छत्रपती शाहूंनी सातारा या ठिकाणी आपली राजगादी निर्माण केली. आणि त्यावेळेस ताराबाईंनी म्हणजे राजारामांचा मुलगा दुसरा शिवाजी याला गादीवर बसून कोल्हापूर या ठिकाणाहून कोल्हापूरच्या राजगादीवरून राज्यकारभार केला. ते तयार झालेलं जे संस्थान त्या संस्थानांचे पुढे संस्थानिक झाले राजश्री शाहू महाराज. कागलच्या गाडगे घराण्यातील हे राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार करत असताना त्या काळी भारतीय समाजाचा विचार करत असताना त्यांनी भारतीय समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी जे योगदान दिलं ते योगदान आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता राजश्री शाहू महाराजांचं कोल्हापूर संस्थान म्हणजे कोल्हापूर संस्थानाचे राजश्री शाहू महाराज यांचं यामध्ये योगदान. मग यांनी सुद्धा या चळवळीमध्ये योगदान देत असताना त्यांनी प्रामुख्यानं एक चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलं. ती भारतामध्ये सुरू झालेली महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली एक चळवळ ब्राह्मणेतर ही जी चळवळ होती त्या चळवळीचं नेतृत्व राजश्री शाहू महाराज यांनी केलं. ब्राह्मणेतर चळवळ कोणाला सांगता येईल का ही चळवळ म्हणजे काय? ब्राह्मणेतर चळवळ कोण सांगेल? माहित आहे का? ब्राह्मण नेतर चळवळ सगळे आहेत का क्लासमध्ये? आहेत ना सगळे मनाने? हॅलो पलक मगर अरे सगळेजण ऐकताय का? गीता हो सर. हो सर. अरे तुम्ही ऐकताय का? हो सर. तुम्ही कोणी बोलत नाही, रिस्पॉन्स देत नाही. वृषाली आहे का? वृषाली काळे? हो सर. काळे ऐकते का तू? हो सर. हॅलो हॅलो. अरे अरे तू क्लासमध्ये आहे का? हो सर. जॉईन आहे परंतु तू क्लास करते, ऐकते का? हो. ओके व्हेरी गुड. पण आता पहा राजश्री शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व करत असताना त्यांनी तर या चळवळीचं नेतृत्व केलंच परंतु पुढे त्यांनी या चळवळीमध्ये पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या चळवळीचं नेतृत्व केलं आणि राजश्री शाहू महाराजांनी नेतृत्व करत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला पाठिंबा दिला आणि त्यांच्या माध्यमातून ही चळवळ मोठ्या प्रमाणात. मग ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे काय? तर थोडक्यात जर एका शब्दात सांगायचं झालं ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध करणारी चळवळ म्हणजे ब्राह्मण. काय? ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध म्हणून उदयाला आलेली चळवळ. म्हणजे थोडक्यात पहा जे ब्राह्मण होते आपल्याला कोणावरती टीका करायची नाही परंतु जे ब्राह्मणी वर्चस्व होतं ते आजही महासमाजावरती या लोकांचा सगळ्यात मोठा पगडा आहे. ब्राह्मणी वर्चस्वाचा त्यांचा विचार 5-25 लाखाचा त्या ठिकाणी बंगला बांधणार, 25 लाख रुपये त्याला आपण खर्च करणार परंतु त्या बंगल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी गृहप्रवेश करण्यासाठी ब्राह्मणाच्या हाताने पूजा केल्याशिवाय तिथं प्रवेश नाही.
काबाड कष्ट करून 25 लाख रुपये त्याच्यामध्ये गुंतवले आणि त्यांच्या हाताने पूजा करून वरतून त्यांना दक्षिणा, त्यांचं वर्चस्व. मग देवतेपर्यंत जायचं असेल, समजा एखाद्या देवतेपर्यंत, देवाला प्रसन्न करायचं असेल, देवतेपर्यंत जायचं, पूजा अर्चना प्रार्थना केलीच पाहिजे. ही जी ब्राह्मणी वर्चस्व, म्हणजे थोडक्यात जे कर्मकांड आपण करतो त्या कर्मकांड करण्यामागे या लोकांचा बराच हात आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध म्हणून उदयाला आलेली एक चळवळ, तिला म्हणतात ब्राह्मण. किंवा जे उच्च वर्णीयांनी या ब्राह्मणी वर्चस्व झुगारून दिले. पहा, उच्चवर्णीय जे लोक होते, या उच्चवर्णीय लोकांनी किंवा उच्च वर्णीयांची वर्चस्व झुगारून दिले. समाजात सामाजिक ऐक्य, समता आणि सलोखा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली एक चळवळ, त्या चळवळीला म्हणतात ब्राह्मणी. परत एकदा सांगतोय, ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध म्हणून उदयाला आलेली एक चळवळ, तिला म्हणतात ब्राह्मणी चळवळ. किंवा ब्राह्मणी म्हणजे जे उच्च वर्णीयांची वर्चस्व झुगारून, म्हणजे ब्राह्मण हे स्वतःला उच्च वर्णीय मानतात, इतरांना ते कनिष्ठ वर्णीय मानतात. आणि म्हणून शिक्षणाचा म्हणजे ज्या वर्ण व्यवस्थेमध्ये पहा, वर्ण व्यवस्थेमध्ये जे शिक्षण घेण्याचा अधिकार होता हा उच्च वर्णीयांना होता, थोडक्यात ब्राह्मणांना होता, तो देण्याचा अधिकार ब्राह्मणांना होता. मग इतरांना अस्पृश्य असतील, म्हणजे वैश्य असतील, शूद्र असतील, यांना तो अधिकार त्यांनी नाकारलेला. म्हणून उच्च वर्णीयांची वर्चस्व झुगारून देऊन समाजात सामाजिक ऐक्य, समता आणि सलोखा प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं सुरू झालेली चळवळ, त्या चळवळीला ब्राह्मण. ही चळवळ पुणे राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूर, आणि मग या चळवळीचं ते नेतृत्व करत. त्याच दरम्यानच्या काळात समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व केलं, अस्पृश्य दलितांचं नेतृत्व केलं. आणि म्हणून आंबेडकरांच्या नेतृत्वाला पुढे मग राजश्री शाहू महाराजांनी काय केलं, तर आंबेडकरांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आणि सर्वतोपरी मदत ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व करत असताना फार मोठी मदत राजश्री शाहू महाराजांनी उदारमतवादाने, उदारमतवादी विचारसरणीने आंबेडकरांना आणि त्यांच्यासाठी ते नेतृत्व सोपवलं. त्यांच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्यातून त्यांनी संस्थानामध्ये मग पुढील नेतृत्व आंबेडकरांकडे सोपवलं. संस्थानामध्ये त्यांनी त्या सुधारणांसाठी फार मोठे योगदान दिले. त्यामध्ये त्यांनी पहिलं कार्य शैक्षणिक कार्य केलं, दुसरं सामाजिक कार्य. त्यामुळे मला शैक्षणिक कार्याचा विचार करताना त्यांनी सर्वात प्रथम आपल्या संस्थानामध्ये एक आरक्षणाचा कायदा केला. पहिला आरक्षणाचा कायदा केला, म्हणजे संस्थानामध्ये जे अस्पृश्य दलित लोक आहेत यांनी जर शिक्षण घेतलं तर यांना संस्थानामधल्या जेवढ्या काही नोकऱ्या दिल्या जात होत्या त्या संस्थानामधल्या नोकऱ्या आरक्षित करण्यात आल्या. एकूण नोकऱ्याच्या 50% नोकऱ्या त्यांनी अस्पृश्य दलित मागासवर्गीय लोकांसाठी राखून ठेवल्या. आरक्षण जसं आज आपण पाहतो की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आरक्षण आहे, ठराविक जातीला ठराविक टक्के आरक्षण दिलेलं आहे, मग ते नोकरीमध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असेल, बरोबर आहे. मग तशा पद्धतीनं सुद्धा या अस्पृश्य दलितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, यांच्यामध्ये बदल करण्यासाठी, यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्या संस्थानामध्ये त्यांनी आरक्षणाचा, म्हणजे जे अस्पृश्य दलित आहेत यांना संस्थानामध्ये 50% जागा ह्या नोकरीसाठी राखीव ठेवल्या जातात. ठेवण्याचा म्हणजे इतर लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा त्यांनी एक आरक्षणाचा जाहीरनामाच काढला आणि ते जाहीरनाम्यातून त्या ठिकाणी सिद्ध केलं आणि पुढे त्या संस्थानामध्ये त्यांनी नोकऱ्या सुद्धा दिल्या. दुसरी गोष्ट, शिक्षणासाठी काय केलं तर शिक्षणाचं महत्त्व ओळखून मोफत आणि प्राथमिक, मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा. मोफत, दुसरं काय, मोफत व सक्तीचे काय प्राथमिक शिक्षण हा सुद्धा आपल्या संस्थानामध्ये काय केलं तर
तर सर्वांना मोफत आणि सक्तीचं, मोफत तर केलं पण सक्तीचं प्राथमिक शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. यासाठी त्यांनी आपल्या संस्थानामध्ये हा शिक्षणाचा एक कायदा केला. त्यातून संस्थानामध्ये शिक्षणाची सुरुवात केली. एवढंच नव्हे तर या संस्थानाच्या माध्यमातून राजश्री शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी अस्पृश्य दलितांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी ठिकठिकाणी अनेक वसतिगृह सुद्धा सुरू केली. त्या वसतिगृहातून या अस्पृश्य दलित कनिष्ठ वर्गीय लोकांना राहण्याची सुद्धा व्यवस्था करून दिली आणि त्यांना मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी जारी केलं. ते त्यांच्या संस्थानामध्ये यातून या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात हा बदल आपल्याला हा शैक्षणिक धोरणासंदर्भात त्यांनी आखलेला सगळ्यात मोठा एक त्यांचा उद्योग. हे त्यांचं शैक्षणिक कार्य. त्याबरोबर सामाजिक कार्य सुद्धा महत्वाचं. समाजामध्ये त्यावेळी रोटी बंदी, बेटी बंदी, व्यवसाय बंदी या ज्या गोष्टी होत्या या फार मोठ्या प्रमाणात चालत होत्या. रोटी बेटी व्यवहार म्हणजे थोडक्यात ह्या किंवा व्यवसाय म्हणजे जसं आपण वर्ण व्यवस्थेमध्ये पाहिलं पहा की वर्ण व्यवस्थेमध्ये ज्या वर्णात आहे त्या वर्णाचा व्यवसाय त्याला ठरलेला होता. त्याला बदल करता येत नव्हता. म्हणजे वैश्य असेल तर त्याने शेतीच करावी, शूद्र असेल तर त्याने समाजाची सेवाच करावी, क्षत्रिय असेल त्याने संरक्षणच करावं, ब्राह्मण असेल तर त्याने शिक्षणच घ्यावं आणि शिक्षणच द्यावं. हे ठरलेलं होतं. वर्णानुसार व्यवसाय ठरलेले होते. परंतु इथं संस्थानामध्ये तशा प्रकारे ते पुढे जातीनुसार व्यवसाय ठरले गेले. म्हणून राजश्री शाहू महाराज यांनी संस्थानामध्ये काय केलं तर जे विविध प्रकारचे व्यवसायावर बंदी घातलेली होती यावरती सगळ्यात मोठी त्यांनी टीका केली आणि त्यातून संस्थानात कोणालाही कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीला कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी त्यांनी समाजामध्ये त्या ठिकाणी देऊन टाकली. म्हणजे ज्या व्यवसायावर बंदी होती त्या व्यवसायाला त्यांनी खुलं केलं आणि संस्थानामध्ये कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो कोणताही व्यवसाय त्याला त्याच्याकडे जर त्याचं कौशल्य असेल त्याला जर तो व्यवसाय करायचा असेल तर त्याला तो व्यवसाय करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली. आणि त्याचबरोबर सामाजिक सुधारणा घडवून आणत असताना आंतरजातीय विवाहाचा कायदा सुद्धा आंतरजातीय विवाह यातून अनेक लोकांना त्यांनी एकत्र यातून समाजामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बदल घडून आणलेला आपल्याला दिसून येतं. हे सुद्धा राजश्री शाहू महाराज यांचं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य समाजामध्ये बदल घडून आणण्यासाठी केलेलं फार मोठं योगदान आपल्याला दिसतं आणि यातूनच समाजामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल झालेला दिसून येत आहे. हे आहे या कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक राजश्री महाराज यांचं या समाजामधलं भारतीय समाजात घडून आलेल्या सामाजिक दिलेलं त्यांचं हे योगदान आहे. या योगदानामुळे या संस्थानिकांच्या योगदानामुळे एवढंच नव्हे समाज सुधारकांच्या योगदानामुळे समाज सुधारकांनी सुरू केलेल्या विविध संघटना संस्था किंवा समाजाच्या योगदानामुळे भारतीय समाजामध्ये खऱ्या अर्थानं त्या काळात जो मागासलेला रूढी परंपरेमध्ये गुंतलेला जो समाज होता त्या समाजाला बाहेर काढण्याचं काम या सगळ्या माध्यमातून या सगळ्या लोकांनी सगळ्या समाज सुधारकांनी हेच कार्य त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून त्यांनी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या समाज सुधारकांनी काय केलं हे कार्य करत असताना एकच गोष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवली, भविष्यातला भारत भविष्यातला देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. म्हणून मी तुम्हाला पण सांगू इच्छितो की तुम्ही शिक्षण घेत असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्याच्या म्हणजे भविष्य काळातलं आपलं भविष्य कसं असेल त्यासाठी काय केलं पाहिजे हेच उद्दिष्ट हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा, त्या पद्धतीने विचार करा, त्या पद्धतीने शिक्षण घ्या की जेणेकरून आपल्याला सुद्धा उद्याचा भविष्य काळ घडवता येईल. म्हणजेच या सगळ्या समाज सुधारकांनी काय केलं की भविष्यातला देश डोळ्यासमोर ठेवला. तो कसा असेल तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुधारणा प्रगतीकडे घेऊन जाणारा होता आणि म्हणून तसा देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. कारण त्यावेळी भारत हा पारतंत्र्यात होता, ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता आणि म्हणून स्वातंत्र्य चळवळीसाठी त्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा देणारा तोळ समाज आपल्याकडे असला पाहिजे. तोळ समाज निर्माण करायचा असेल तर तो समाज निर्माण करण्यासाठी काय विचारशील नागरिक तयार करणं आवश्यक होतं
आणि तोच विचारशील नागरिक तयार करण्याचं काम या सगळ्या सुधारणा त्यांच्या योगदानातून त्यांनी विचारशील नागरिक घडवण्याचं काम. आणि तो विचारशील नागरिक घडवण्यासाठी काय आवश्यक आहे तर शिक्षण आवश्यक आहे. रूढी परंपरेमध्ये बदल करणं आवश्यक आहे. त्यामध्ये बदल करून एक वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारा समाज तयार करणं आवश्यक आहे. आणि हेच खऱ्या अर्थानं या भारतीय सगळ्या समाजकारकांनी, संस्थानिकांनी, संघटनांनी हेच काम केलं. आणि एक स्वातंत्र्य चळवळीसाठी लढणारा एक डोळस समाज निर्माण करण्यासाठी एक विचारशील नागरिक तयार करण्याचं काम या सुधारणांच्या माध्यमातून केलं. आणि त्यामुळेच काय झालं, त्यामुळे काय झालं तर भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडून आल्या. या सामाजिक धार्मिक सुधारणामुळे काय झालं तर काळानुरूप समाज बदलला गेला. या समाजासमोर एक वैज्ञानिक दृष्टिकोन आला, एक नवीन विचारसरणी या संस्थाना या समाजासमोर उभी राहिली. या समाजामध्ये पुरोगामी विचार त्या ठिकाणी रुजले गेले. आणि त्यामुळंच भारतीय समाजानं पुढील काळात जे वसाहत मागे आपण पाहिले की वसाहतवादी लोक आलेले होते, म्हणजे थोडक्यात युरोपियन जे लोक आलेले होते, या युरोपियन वसाहतवादी विरोधात त्या ठिकाणी कसा लढा दिला पाहिजे हे या लोकांच्या लक्षात आलं. आणि या लोकांनी याच विचारातून पुढील काळात या वसाहतवाद्याविरुद्ध लढा दिला आणि वसाहतवाद्यांना भारतातून त्या ठिकाणी हुकलून लावलं. एवढंच नव्हे तर याच पुरोगामी विचार स्वीकारलेल्या, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलेल्या आणि शिक्षणाने प्रेरित झालेल्या भारतीय समाजानं त्या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात मोठा लढा दिला. आणि म्हणून भारताला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. हे खऱ्या अर्थानं कार्य जर झालं असेल तर ते या म्हणून सुरुवातीला या घटकाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती पहा, कोणत्याही देशाचं राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण केव्हा असतं तर त्या देशामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा काय असतो, त्या सुधारणांच्या अभावामुळे त्या देशाचं राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असतं. आणि म्हणून आपलं राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण का होतं, आपण इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये का होतो तर भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा अभाव. भारतीय समाज हा अंधश्रद्धा रूढी परंपरेमध्ये वेगवेगळ्या प्रथेमध्ये गुंतलेला होता. आणि म्हणून अशा समाजात नवचैतन्य निर्माण करून समाज तो एक विचारशील समाज नागरिक घडवण्याचं काम या सुधारकांनी केलं. म्हणूनच त्या ठिकाणी हा बदल आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा घटक इथं संपलेला आहे. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा त्या ठिकाणी संपले. पुढील घटकामध्ये मग या सुधारणाच्या बळावर भारतीयांनी वसाहतवादाविरुद्ध कसा लढा दिला तो आपण पुढच्या घटकामध्ये वसाहतवादाविरुद्ध संघर्ष